राजकारणी म्हटलं की गोड गोड बोलणारा, डिप्लोमॅटिकली वागणारा व्यक्ती असं चित्र नजरेसमोर उभं राहतं. पण या व्याख्येत कधी न बसणारे, होला हो आणि नाहीला नाही अशी थेट भूमिका घेणारे नेते म्हणजे अजित पवार. कार्यकर्ता असो की मंत्री, मित्र असो की विरोधक, भीडभाड न बाळगता कान टोचणं असो किंवा खडे बोल सुनावणं हा अजित पवारांचा स्थायी भाव होता. आज अजित पवार हयात नाहीयेत. आज अजित पवारांच्या वाढदिवसाच्या ऐवजी त्यांची जयंती साजरी होते. पण दादा जरी हयात नसले तरी त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामातनं, बारामतीसाठी पाहिलेल्या विजनमधनं ते कायमच स्मरणात राहतील. अजित पवारांच्या अपघाती निधनाला जवळपास 6 महिने लोटतात. पण त्यांच्या प्रियजनांच्या, सहकाऱ्यांच्या मनात दादांच्या आठवणी अगदी लख्खपणे ताज्या आहेत. दादांबद्दलच्या याच आठवणींचा कोलाज म्हणजे बारामतीच्या मातीतून महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रापर्यंत पोहोचलेल्या अजित अनंतराव पवारांची ही कहाणी. लहानपणीच्या गोष्टी सांगायच्या म्हणलं तर आम्ही 5-6 भावंड. आमचं सख्ख चुलत आमच्या लहानपणी कधी नव्हतं. आम्ही सर्व एकत्रच असायचो. आम्ही शिकायला बारामतीला होतो. आई वडील काटेवाडीला असायचे आणि आमच्या मोठ्या काकीच्याकडे आम्ही राहायचो. आजी आजोबा आणि मोठ्या काकी असं साहेब येऊन जाऊन असायचे, कारण मुंबईला ते राहायचे. आणि आम्ही सगळे बहीण भाऊ म्हणजे आम्ही चौघं आणि रजू अक्का अशी आम्ही बारामतीला राहायचो शिक्षणासाठी. आमच्या भावंडात किंवा सगळ्या घरामध्ये प्रेमाने दादागिरी करणारा एकच भाऊ होता की जो प्रेमाने बोलला तरी असं वाटत नव्हतं की तो बोलून गेला. लहानपणी तसं बघायला गेलं तर मी फार मार खाल्ला दादाचा, प्रचंड मार खाल्ला. मी जवळजवळ रोज खात होते. आणि शिवाय लहानपणी इतर मामांबरोबर पण मी त्यांना पाहिलं होतं तर ते काहीतरी वेगळंच करत असायचे. सापच धरतील आणि गरगर गरगर फिरून फेकून देतील किंवा बेडकांची माळच करून कोणाच्या तरी गळ्यात घालतील, असं काहीतरी त्यांचं, किंवा खोड्याच करतील, असं काहीतरी त्यांचं चालू असायचं. त्यांनी काही खोडी काढली तरी आमचं काहीच चालायचं नाही, कारण आजी नेहमी त्याच्याच बाजूने असायची. आजींचा लाडका, आमच्या मोठ्या काकी त्यांचा खूप लाडका, आमच्या प्रतिभा काकींचा लाडका. मग मी एकदा दादाला विचारलं होतं खरं ते 3-4 वर्षापूर्वी, दादा तू का रे लाडका होतास एवढा सगळ्यांचा? लाडके का होते त्याचं कारण असं होतं की ते प्रत्येक वेळी काहीतरी घेऊन येणार, हजार जबाबदारीपणा होता, कारण त्यांच्या वडिलांच्यातले बरेचसे गुण त्यांच्यात आले होते. आणि त्यावेळी मग गोट्या खूप जिंकायचे. ते गोट्या खूप जिंकल्याशिवाय ते घरी येत नव्हते. आणि मारामारी असली तरी आमच्या आजी त्यावेळी सांगायच्या, म्हणजे ते शिरस्ताच होता. त्यांना अशी रडत आलेली मुलं आवडत नव्हती की काहीतरी कोणी केलंय मग तो रडतून घरी सांगतोय, हे त्यांना आवडत नव्हतं. दुसऱ्याला मारून या मग पुढचं काय ते मी बघते, पण रडत आलं तर आणखीन ठोकायच्या. त्यामुळे त्या यायचं तर जिंकून यायचं, हे कसं एक संस्कारच त्यावेळी घडले होते. तुम्हाला सांगते मजा, पतंग जेव्हा त्याला प्रचंड आवडायचा उडवायला, आणि आम्ही काटाकाठी फार खेळायचो. आमच्या बंगल्यावर गच्ची होती. म्हणजे पतंगाचे इथं बारामतीत खूप मोठ्या प्रमाणात नागपंचमीच्या दरम्यान खूप पतंग लोक उडवायचे. तिथं आम्हाला सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचा. तो आम्हाला बाटल्या आणून काचा फोडायला लावायचा, बारीक करायला लावायचा, त्याच्या मांजा तयार करणे. आणि मांजा तयार करून म्हणजे आमचं कुटणं व्हायचं, सगळं कामं व्हायची, सगळं व्हायची. आरे आम्हाला धरायला लावायचे. ह्यांना मात्र आवड जी होती ती मात्र काटाकाटी करणं, पतंग हापसणं, आणि पुढं मात्र सगळं ताब्यात घ्यायची मात्र त्यांची सवय होती. आणि त्यात दुसऱ्याचा पतंग काढल्याशिवाय ते राहत नव्हते. हे अगदी लहानपणापासूनची त्यांची सवय होती. मी एकदा त्याचा पेन चोरला. त्याला कळलं की मी पेन चोरला. मी म्हटलं तू माझ्या वर्गात आहे, माझ्या मैत्रिणींना कळू दे, तू माझा भाऊ आहेस आणि मग तू देते पेन. तो काय ऐकायला तयार नाही. तसा तो मुलींच्या मध्ये अजिबात यायचा नाही, तसा लाजाळू होता. मुलींच्यात अजिबात, इकडे आमच्या कन्याशाळेची वेगळी होती, मुलांची शाळा वेगळी होती. त्याच्यामुळे अतिशय म्हणजे खूपच म्हणजे तो पॉप्युलर होता तसा शाळेमध्ये. त्यावेळी राजेश खन्ना खूप प्रसिद्ध. ते राजेश खन्नासारखे कपडे, त्यांच्या वडिलांनाही हाऊस खूप होती, कुठली गोष्ट आणून द्यायची. तो भांग सुद्धा राजेश खन्नासारखा पाडायचा. मला असं वाटतं व्यक्तिमत्वच असं होतं की तो ना लोकांना खूप लवकर आकर्षित करायचा. प्रचंड त्याला स्वच्छतेची आवड होती, अगदी टोकाची. ती शाळेत असल्यापासून, म्हणजे आमचं 4 भावांचं जे कपाट होतं त्याच्यात त्याचा कप्पा खूप व्यवस्थित असायचा. आणि आमचे बाकीचे सगळे गबाळे असायचे, म्हणून काकींनी त्याच्या कप्प्यामध्ये देव ठेवला होता. दादा येणार म्हणलं की पहिला आम्ही सगळ्या वर
बघायचं कुठं जाळीत का कुठं कोपऱ्यात काय आहे का. कागद पडला, पान सुद्धा पडलेलं त्यांना नाही आवडायचं, ते कोणीतरी उचलावं, तिथे स्वच्छ असावं. म्हणजे अगदी एखाद्या भाषणाला गाडीतनं उतरलं तरी ते चप्पल सुद्धा अशी टिश्यूने कशाने पुसून घ्यायची आणि मग गाडीत बसायचे. मला आठवतं एकदा आम्ही परदेशात गेलो तर मी त्याच्या रूममध्ये गेलो तर ते रूम स्वच्छ करायला जे काही येतात हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी 1% सुद्धा दादा काम ठेवायचं नाही. त्याचं बेड स्वतः बनवलेलं असायचं, टॉवेल स्वतः ठेवलेलं असायचं. म्हणजे ते येऊन आश्चर्य करत असतील की इथं कुणी राहतंय का नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजी आणि आजोबा दोघं जण बारामतीला असताना बंगल्यात बाहेर गादी टाकलेली असायची, पांढऱ्या स्वच्छ चादरी, लोड, आणि ते सगळ्या लोकांना भेटायचे त्या काळामध्ये. काकाही म्हणजे मोठे साहेबही नुकतेच राजकारणात आलेले होते, तिथे तो असायचा नेहमी. आम्ही थोडे मागं असायचो कारण आम्ही घाबरायचो, पण तो नेहमी जर जुने आमच्या घरातले फोटो जरी तुम्ही बघितले त्याच्यामध्ये आम्ही कोणी नाही पण तुम्हाला दादा नक्की दिसणार त्या फोटोमध्ये. तर शरद काका जेव्हा हे झाले राजकारणात आले तेव्हा त्यांच्या तो मागे असायचा शरद काकांच्या बऱ्याचशा. म्हणजे काही कुठं आता सभा असली की तो जाणार, काही मित्रांना घेऊन जाणार, असं फार असायचं. किंवा प्रचारामध्ये उतरणारच, बोलणारच. आणि त्याच्यानंतर वडील माझे खूप लवकर गेले. म्हणजे मी वयाचे 19 वर्ष नुकतीच झाले, अजित तर 17.5 वर्षांचा होता तेव्हा वडील अचानक गेले. त्याच्यानंतर मात्र तो मुलगा खूप बदलला. म्हणजे जो अत्यंत खोडकर, अतिशय मोकळेपणाने सगळं करणारा मुलगा, पण त्याच्यावर खूप जबाबदारी आली. म्हणजे पोल्ट्री चालू केली, त्याचं त्यांनी ट्रेनिंग घेतलं. शिक्षक असं विद्यार्थी म्हणून बसून ट्रेनिंग घेतलं, गायींचं ट्रेनिंग घेतलं, त्यांनी गायी चालू केल्या. अतिशय स्वच्छ गाय, आणि आमच्या गायांना सगळ्यात जास्त किंमत असायची त्या काळी. जे काही त्यांनी केलं ना, टोमॅटो, आम्हाला आठवतं वैशाली टोमॅटो म्हणून एक प्रकार होता टोमॅटोचा, तो तयार केला. त्यावेळेस त्याला 8 रुपये किलोचं भाव मिळाला होता. मला आठवतं की टोमॅटोचं खूप मोठं पीक काढून त्याने माझ्या धाकट्या भावाला मोटरसायकल घेतली. त्याला मोटरसायकल हवी होती तर. कष्टातून तो वर आला, असं काही नाही किंवा ठीक आहे. आज लोक म्हणतात की पवारसाहेबांचा वारसा आहे, पण बाईंचा आमचा वारसा त्यांनी चालवला. वारसा आहेच, पण ती जबाबदारीची आणि ती पेलाची ताकद पण पाहिजे, ती त्याच्यात होती. तेव्हा सुद्धा तो खूप महत्वाकांक्षी होता असं मला वाटतं. आणि अजिबात कोणापुढे हात पसरायला त्याला आवडायचं नाही, मदत मागायला आवडायचं नाही. आणि मला नाही आठवत म्हणजे वडिलांनंतर त्यांनी ज्या पद्धतीने घर सांभाळलं आणि ज्या पद्धतीने ते पुढे आणलं ते फार क्वचित आपण असं बघतो. आणि आईला खूप मोठा आधार होता त्याचा. अजित पवारांची अफाट निर्णय क्षमता, धडाडीचं नेतृत्व, कामाचा तुफान वेग, करडी शिस्त आणि त्यांचा वक्तशीरपणा त्यांच्या व्यक्तिमत्वातले एक प्रकारे USP होते. आणि याच गुणांमुळे बारामतीच्या सहकार चळवळीतनं पायाभरणी झालेलं अजितदादांचं नेतृत्व राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलं. कडक शिस्त, निर्णयांचा वेग, कार्यकर्त्यांसाठी आधार आणि पाठीशी कायमच जनाधार या कार्यपद्धतीवरतीच अजित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवली आहे. डॉक्युमेंटरीच्या या पुढच्या भागामध्ये अजित पवारांचा झंझावाती राजकीय प्रवास त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात ऐकूया. दादाचं नेतृत्व नेहमी सगळ्यांनी एक शिस्तीचं नेतृत्व म्हणून पाहिलं. पहिल्यांदा तर काय की दादा एवढी मॅच्युरिटी एखाद्या नेत्यामध्ये यायला खूप दशकं लागतात. आणि अतिशय मेहनती तरुण या महाराष्ट्राने आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. चांगल्या गोष्टी अजितदादा समजून घ्यायचे आणि फॉलो करायचे. अनेक वेळा एखादा विषय मी मांडल्यानंतर मला बोलवून घ्यायचे, तो समजून घ्यायचे, अधिकाऱ्यांना सांगायचे की हे बरोबर आहे, यांचं म्हणणं आपलं चुकतं, हे आपण केलं पाहिजे. आणि त्यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींची त्यांच्यावर जबरदस्त पकड होती, विशेषतः प्रशासनावर. हे तर कबूलच करायला पाहिजे की पवार साहेबांच्या तालमीमध्ये ते तयार झाले होते. त्यामुळे राजकारण कसं करावं, लोकांना जवळ कसं करावं, पक्षबांधणी कशी करायची, याचा सगळा अभ्यास त्यांचा जो आहे झाला होता. वैचारिक संघर्ष जरूर असतात, परंतु मनमुटाव कधीच नसतो. मी तर थेट टीका करायचो, समोरून टीका करायचो, पण अशी टीका केल्यावर त्यांचे माझे संबंध खराब नाही झाले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात
मी सातत्याने टीका करत राहिलो, मीडियात केली, बाहेर केली, भाषणांमध्ये केली, पण तरी देखील असा एकही दिवस आला नाही की आम्ही एकमेकाशी बोलू शकलो नाही बाबा, किंवा कुठेतरी आमच्यामध्ये अशी परिस्थिती आली आहे की आता तोंड पाहायचं नाही आहे, अशी परिस्थिती कधीच नव्हती. जेव्हा एकत्रितपणे राष्ट्रवादी होती आणि पार्थ पवारांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर थोड्या राजकीय आकसातून, रागातून त्यांनी मला जे शब्द वापरले होते ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होते की आता तू कसा निवडून येत होते. परंतु सुनेत्राताईंचा फॉर्म भरताना पुण्याच्या जाहीर सभेमध्ये 10-20 लोकांच्या समोर दिलदारपणे दादा असे बोलले की आजपर्यंत महाराष्ट्राने विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पहा. हा दिलदारपणा सर्वसामान्य नेत्यामध्ये असत नाही. एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यावर अजित पवारांची छाप ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून असं एकही क्षेत्र असं नाही की अजित पवारांना त्याची माहिती नव्हती. एक अर्थमंत्री म्हणून दादांची जी सगळी कारकीर्द आहे, यामध्ये दादांनी एक गोष्ट नेहमी पाळली, ती म्हणजे फिस्कल डिसिप्लिन हे तोडायचं नाही. आणि तोडायचं नाही असं म्हणणं सोपं आहे, राजकारणात तोडावं लागतं, पण तरी देखील त्याची काय मर्यादा आहे ही दादांना नेमकी माहिती होती. त्यांचा हातखंडा सहकार क्षेत्र होता, कारण अनेक कारखाने त्यांनी स्वतः उभे केले, जिल्हा राज्य बँकेवर अनेक वर्ष त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यांचा एक आधार होता सहकारी क्षेत्राला असं म्हणलं तर चुकीचे ठरणार नाही. दादा असा कधीच मुरलेला असा नेता नव्हता. दादा काम, त्याची ती यंत्रणा, त्याची ती शिस्त, दादा ते अतिशय व्यवस्थितपणे चालवायची, ती पूर्ण यंत्रणा. म्हणजे मी दादाला अनेक वेळा चिडवायची की दादा राजकारणाला साधा आहे का असं मला कधी वाटायचं. त्याच्यामधले आतले जे नुआन्सेस दादा कधीच पडला नाही. आणि दुसरी मी दादाला खूप वेळा चिडवायची, पण मला असं वाटतं तू चीफ सेक्रेटरी एमिरेटस राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅन ऑफ पॉलिटिकल कमिटमेंट, राजकीय विश्वासार्हता, हा दादांनी त्यांचा शब्द राजकारणामध्ये नक्कीच सप्रमाण सिद्ध करून दाखवला. त्यावेळेला ठरलं की अजितदादांनी त्याला शब्द दिला होता, आपण म्हणतो ना पाठण केलं, शपथविधीला पाहतो, तर असं सांगतात. मी त्या मीटिंगमध्ये नव्हतो. पवार साहेबांच्या आणि दिल्लीचे जे आपले मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, यांचं ठरलं होतं की शिवसेना सोडून राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचं. त्यावेळेला अजितदादा बरोबर होतो. त्यांनी विचारलं, अजितदादा देखो आप लोग जो बोल रहे हो सही होगा ना? जवाब मैं अजित पवार करेंगे. त्याने तो शब्द पूर्ण करण्यासाठी भले लोकांना नावं ठेवली त्यांना, पण त्यांनी शब्द पूर्ण केला. ती जी काही घटना होती, या घटनेमध्ये दादा विक्टीम होते. याचं कारण काय आहे? सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या पक्षात ठरवल्या होत्या, त्यांना पक्षातून बाहेर घेऊन ठरवल्या नव्हत्या. नंतर पक्षाने भूमिका बदलल्यानंतर दादांचा स्वभाव रोखठोक होता. दादांनी सांगितलं मला चालणार नाही, एकदा हे ठरलंय ना, आता काय किंमत मोजावी लागेल तरी मला चालेल, पण मी हे करणार. आणि मग वरिष्ठांच्या बदललेल्या निर्णयाची पर्वा न करता दादा आमच्यासोबत आले. ते ठीक आहे की सुप्रीम कोर्टाने काही वेगळा निर्णय दिला, त्यामुळे त्यांचं जे काही बंड होतं ते एक प्रकारे सुसायडल झालं असतं, आणि म्हणून आम्हीच भूमिका घेतली. मी स्वतः बोललो दादांना की दादा आता सुसाईड करण्यात अर्थ नाही, तुम्ही आता परत जा, पुढे जेव्हा काय करायचं असेल तेव्हा आपण करू. राजकारणात कितीही चढउतार आले, राजकारणात दादा कितीही बिझी असले तरी त्यांचं एक मन कायमच घरात अडकलेलं असायचं. राजकारणी म्हणून करारीपणा जपणारे दादा कुटुंबाच्या प्रती कसे हळवे होते, याबद्दलच्या त्यांच्या जीवलगांच्या आठवणी ऐकल्यावर प्रत्येकाचं मन हेलावून जातं.
कुटुंबाबाबत फार अटॅच होता सगळ्यांशी. त्यामुळं बहीण भावांमध्ये असला की तो रमून जायचा, मग त्याला काही भय नसायचं, मोकळेपणाने अगदी गप्पा मारायचा. मग त्याला जर काही असं वाटलं कधी आलं तर रात्री अननोन फोन वाजला की समजायची की दादाचा फोन आला. मग त्याला जी काय बोलायचं आहे तो बोलून जायचं. अर्धा तास पाऊण तास फोनवर बोलून ते फक्त ऐकत राहायचं. पण लहान मुलांचंही त्याला अतिशय प्रेम होतं. म्हणजे आश्चर्य वाटायला एवढं तो लहान मुलांशी खेळायचा. माझा मुलगा अर्श त्याचे त्यांनी खूप लाड केले. त्याच्यामुळे कितीतरी मॅचेस हरल्या. पण शेन वॉटसन आहे परंतु तो हा पण होता. ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज चांगला आहे, पण तो आपला महाराष्ट्राचाच आहे. आणि हा आहे ना फाफ डुप्लेसी. आणि त्याची स्वतःची मुलं सुद्धा. म्हणजे पार्थ आणि जयला पण त्यांनी लहानपणी ज्या पद्धतीने तो त्यांच्याशी खेळला, त्याच्या खांद्यावर बसवणं, तो एकच काळ असा होता की जिथे तो मुलांच्या चांगला रमला. वडील म्हणून खूप प्रेम होतं त्यांचं आमच्या दोघांवरती. सर्वच कुटुंबाचं प्रेम खूप होतं दादांना. म्हणजे दिवाळीत पण सगळ्यांना एकत्रित घेऊन यायचे. आम्ही जे त्यांचे आमचे पण भाऊ बहिणी असू द्या, नाहीतर दादांचे बहिणी भाऊ असू द्या, सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा दिवाळी साजरा करायचे. आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाबळेश्वरला जे गेस्ट हाऊस आहे ते मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या परिवाराला तिथे मिळायचं. आम्ही सर्वजण तिथे जायचो. माझा पहिला परदेश दौरा त्यांच्याबरोबर झाला. तेव्हा माझे आई बाबा पण नव्हते, पण मी त्यांच्याबरोबर आणि मामींबरोबर सगळीकडे असायचे. आणि मग थट्टा मस्करी, त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची आणि ते गायचे स्वतः. याला म्हणजे किशोर कुमार, आशा भोसले त्याचे अतिशय आवडते कलाकार होते. मेरे दिल में आज क्या है जरा घासा बसलाय रे. ताईंना त्यांच्या जवळच्या सहकार्यालाच गाडी येतात असं नाही येते. आम्हाला दादांनी कधीच असं वाटून नाही दिलं की आम्हाला सगळं सहजासहज मिळालं. म्हणजे छोट्या असताना भावना होत्या की कधीतरी दादांना एक वडिलांचं नातं म्हणून काहीतरी गिफ्ट मागायचं, तर दादा बोलायचे तुमचं शिक्षण झाल्यावरती, मोठं झाल्यावरती स्वतःनी घ्यायचं. त्याच्यामुळे दादांनी आमच्या दोघांचे पाय कायम जमिनीवरती. अतिशय चांगली टेस्ट, खाईल थोडं पण इतकं चांगलं लागायचं सगळं. आणि साधं लागायचं, असं नाही की हायफाय काही लागायचं, पण जे असेल ते अतिशय स्वच्छ, चांगलं, नीटनेटकं. कवटाची चटणी आवडायची किंवा हरभऱ्याची जी वाळलेली हरभऱ्याची ओली भाजी असते ती आवडायची, भाकरी आवडायची. अशा छोट्या गोष्टी सुद्धा बऱ्याच वेळा ते दिवाळीत ते मुद्दाम मानायचे, वहिनींचा हातचा स्वयंपाक मला आवडतो, आणि मग येऊन खाणार, जेवणार, प्रत्येक गोष्टीचे ते कौतुक करणार आणि मग जाणार. की जे थोडंसं पवारांच्यात थोडंसे दुर्मिळ आहे. मी सुनेत्रा देवींच्या सोबत दिल्लीला गेल्यानंतर दादा तिथं आलेले असायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आम्ही गेलो तर दादा मी एवढ्या साड्या तिथे घेतल्या की ते दुकानदार पण म्हणलं भाई साहब ये क्या करते, मतलब नेताजी है, मिनिस्टर साहब. अरे यार उनकी जो चॉइस है एकदम हटके और उनको जो जितना समजता है मेरा अच्छा सेल्समन भी ये नाही कर सकता. असं दादांना प्रत्येक क्षेत्रामध्ये राहायचं. कुटुंबियाच्या बाबतीत दरम्यान काहीतरी दिवाळीचा सण येणार होता त्यावेळेस त्यांनी असं भरगतच्या साड्या खरेदी केल्या. दर दिवाळीला माझी आई विजया पाटील, नीता मावशी, सुनेत्रा मामी, शर्मिला मामी, आजी आणि मी, आम्हाला प्रत्येकाला ते साडी आणायचे आणि स्वतः निवडायचे साडी. आणि त्या सगळ्या साड्यांमध्ये माझी साडी ही दीप्तीसाठी आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं असायचं. आणि त्यांचा चॉईस खूप सुंदर होता. आईचा तो सगळ्यात लाडका मुलगा होता. कोल्हापूरला आई आली की ह्याचा सकाळी फोन येणार, आईला पडू देऊ नको, आई बाथरूम मध्ये तुझ्या व्यवस्थित आहे. अरे मी म्हणायचे, कधी कधी म्हणायचे अरे अजित ती माझी पण आई आहे. किती एखाद्याचा जीव असू शकतो आईवरती. आठवड्यातून 5 दिवस हे अख्ख्या राज्याची जबाबदारी सांभाळताना
आजीला फोन करायचे. म्हणजे जवळजवळ दररोजच असायचा, आठवड्यातनं 5 वेळा तर असायचा. आणि कधी आजीला जर काही झालं तर ते त्यांना सहन नाही व्हायचं. इलेक्शनच्या काळात म्हणजे 2.5 वर्षांपूर्वी आईला बरं नव्हतं खूप आणि डॉक्टरांनी त्याला फोन केला वाटतं सकाळी. डॉक्टर सुनेत्राने अजितला फोन केला की आईचा पोटात ट्युमर आहे आणि तातडीने ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण वय जास्त आहे. म्हणजे आता तेव्हा आई 86 वर्षांची होती आणि ट्युमर खूप वाईट पद्धतीने तो मोठा झालेला आहे, तर तो जर त्याला जर धक्का लागला तर तो फुटेल पोटातच आणि पोटात फुटल्यानंतर मग ती नाही त्याच्यातनं वाचू शकणार. त्याने मला फोन केला. मी कोल्हापूरला होते. मला म्हणाला की सकाळची वेळ होती 8:15ची. मला म्हणलं तू किती वाजेपर्यंत पोहोचशील काटेवाडीला? तर मला 12 वाजेपर्यंत पोहोचेन का? तर म्हणे आईला असं बरं नाही आहे जरा, मी औरंगाबादला आहे. तेव्हा काहीतरी त्याचं तिथे भाषण होतं, सभा होती त्याची. मी तिथून 12:30 वाजेपर्यंत पोचतो, तू 12ला पोच, आईची बॅग भर. फक्त तुझं काम म्हणाला गाडीत तिला अतिशय व्यवस्थित घालून तू विमानतळापर्यंत आण, बारामतीच्या एअरपोर्टपर्यंत. इतकं सावकाश आणि तिला अजिबात धक्का लागू देऊ नको, त्याच्या पुढचं सगळं काम माझं म्हणाला. आणि मग मी गेले गाडीतनं. आम्ही अगदी हळू तिला अर्धा 40 मिनटं लागली मला एअरपोर्टवर न्यायला. तोपर्यंत त्याचं विमान आलं. तिथून अक्षरशः असं अलगद फुलासारखं आम्ही त्याला, म्हणजे अजितनीच खरं म्हणजे त्याचंच ते लक्ष होतं, तिला व्यवस्थित त्या विमानात घातलं, तिथून मुंबईत आणलं आणि मग डिशकँडीला ॲडमिट करून अतिशय धाडसाने, म्हणजे आई अजिबात नाही म्हणत होती ऑपरेशनला, पण आग्रहाने त्याचं आई ऐकायची. आणि आईला फक्त एकच आम्ही सांगायचो, आईला फक्त एकच आमच्या दृष्टीने सांगायचं म्हणजे अजितला खूप आनंद होईल किंवा अजितला काय वाटेल तू जर ऑपरेशन केलं नाही तर. अजितचं असं म्हणलं की ती सगळ्याला तयार व्हायची. आमच्या कोणाचं तिला काही फार पडलेलं नसायचं. मी अजितला त्याच्या आयुष्यामध्ये जे काही आनंदी क्षण आले त्याच्यात अलीकडच्या काळातला सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे बहारीनमधलं जयचं लग्न होतं. 4 दिवस आम्ही एकत्र होतो. विमानातून आम्ही एकत्र गेलो, परत आम्ही एकत्र आलो. इतके हसलो, इतकं मिनिट क्षण आम्ही एकत्र घालवला आहे. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट तिथे एन्जॉय केली. म्हणजे ते जयची हळद असो, मेहंदीचं फंक्शन असो, संगीत असो, लग्नाचा कार्यक्रम असो. लग्नात त्यांनी तो वरातीत थोडा नाचला आणि एकदम आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की कुठे हे बाहेर जाऊ देऊ नका, पण कसं कोण जाणे ते थोडं व्हायरल झालं. मला असं वाटलं की अजित आता खूप थोडासा अस्वस्थ होईल की हे आपलं कसं काय बाहेर गेलं म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला म्हटलं की अरे अजित ते व्हायरल झालं. हे म्हणलं जाऊ देत, मी पूर्ण एन्जॉय करणार आहे माझ्या लेकाचं लग्न. आणि संगीत आणि नेमकं आम्ही एक तिथे गेम्स खेळलो होतो आम्ही. आणि रस्सीखेच खेळताना आमची सगळी मुलं, अजित सकट सगळी मुलं पडली आणि त्याला जोरात लागलं होतं पायाला. म्हणजे त्याला चालता येत नव्हतं खरं म्हणजे. ते शेवटपर्यंत त्याचा पाय तो दुखावलेला होता, कारण जयचं लग्न झालं आणि 1.5 महिन्यात मला वाटतं तो गेला. पण तर त्याला म्हणजे संगीतच्या वेळेस आम्ही सगळेजण अर्थात सगळेच नाचत होतो, तर तो मला म्हणाला की अक्का त्या दिवशी मी नाचलो असतो, मला काही फरक पडत नव्हता की कोण कोणाला व्हिडिओ पाठवतं आणि काय, पण मला इतका खूप मला मजा आली होती म्हणाला, पण माझा पाय मला साला उभाच राहू देत नव्हता. आणि जो तो गायक आला होता, त्या गायकाला तर राहुल वैद्यला तर त्यांनी अक्षरशः म्हणजे असं ठरलं होतं की निम्मी गाणी आमच्या काळातली आणि निम्मी गाणी तरुण मुलांच्या काळातले, असं या मुलांनी सगळं ठरवलेलं असताना ह्यांनी माईक हातात घेऊन त्याला एका पाठोपाठ जे फरमाईश सांगायला सुरुवात केली. अख्खा वेळ त्याचीच आमचीच गाणी, म्हणजे आपल्या काळातली राजेश खन्ना असेल, अमिताभ असेल, किशोर कुमारची सुंदर सुंदर गाणी अखंड तो एका पाठोपाठ त्याला फरमाईश देत होता. म्हणजे तो कलाकारसुद्धा एवढा चक्रावला की दादा तुम्हाला एवढं कसं माहिती. आम्ही 14 तारखेला जानेवारीच्या मी, अक्का, दादा आणि आई आम्ही असे सगळे काटेवाडीला भेटलो आणि 4-1 तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि खुश होता, खूप खुश होता. तर कारण ते एकत्र येणार होते त्याच्यामुळे भयंकर खुश होता. मला म्हणाला, म्हणजे आमची खूप इच्छा होती ना की सगळं फॅमिली व्यवस्थित व्हावी, एकत्र यावी. तेव्हा आम्हाला म्हणाला निते तू फार खुश होशील आता. म्हटलं काय झालं? म्हणे बघ आता 12 तारखेपर्यंत
माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस. आणि दुर्दैव झालं की 28 तारखेला, कारण मी 21ला आम्ही बरोबर होतो, 22ला बरोबर होतो, 23ला बरोबर होतो, 24ला बरोबर होतो, 25-26चा गॅप पडला, 27ला मी काही पेपर्स दिले, रात्री त्यांनी सांगितलं की मला काय मिळत नाही, 28ला विमानतळावर ये. आणि मग मी विमानतळावर गेलो. मी पुढे येऊन थांबलेलो होतो आणि दादाने सकाळी 6:50च्या दरम्यान देवगिरी बंगला इथून इथं आल्यानंतर करायच्या कामाच्या सूचना दिल्या की घरी आल्यानंतर माझ्या आईला आपण भेटायला जायचं आहे. त्याच्यानंतर मी शेतामध्ये एक चक्कर मारून येईन. त्यानंतर पहिली सभा किती वाजता आहे ते 10 वाजता. तर 10 वाजता पहिली सभा, नंतर दुसरी सभा झाल्यानंतर आपण कोणाकडे जेवायला जाणार आहोत. त्यांचं ते सकुंडे नावाच्या ग्रस्ताचं नाव सांगितलं. त्यानंतर 2 सभा करून मी पुण्याकडे जाणार आहे असं सांगितलं. ही घटना 6:50 आणि 2 तासातच ज्या ठिकाणी ह्या महाराष्ट्राला म्हणजे दादांना महाराष्ट्राने जे गमावलं ते हे ठिकाण, या ठिकाणी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. आणि समोर माझ्या प्लेन क्रॅश झालं. मी तसाच त्या एअरस्ट्रीपवरून आतमध्ये गेलो, खाली माझ्या सहकार्याने उतरवलं आणि त्याच क्षणाला सेकंड स्पॉट विमानाचा झाला आणि दादांची बॉडी बाहेर आली, ते माझ्यासमोर. आणि मी क्षणार्थ ओळखलं की हे दादा आहेत म्हणून, कारण दादांचे पाय असे माझ्या बाजूला होते, कागद विकरून समोर आले. हे मी कुणाला सांगायला पाहिजे. पहिल्यांदा सुनेत्रा दिदींना फोन केला, त्या खासदार म्हणून दिल्लीमध्ये होत्या, त्यांच्या मिटिंगसाठी पारदादा त्यांच्या सोबतच होते. तर मी हे घडल्या ह्या रनवेवरून एक व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगितलं की दीदी दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत, माझ्यासमोर हे सगळं दिसतंय आणि आपण दादाला खर्चलं. मला सकाळी पारदाचा फोन आला की असं असं झालंय. पुढचं फोन नुसता कट केला, गाडीत बसलो आणि स्वतः गाडी चालत मेडिकल कॉलेजला पोहोचलो. आणि मला वाटतं मीच कुटुंबातलं होतो ज्यांनी दादांना पहिला बघितलं. मला एवढंच म्हणायचं की सगळ्यांना एक चान्स दिला जातो. तो दादांच्या बाबतीत का दिला नाही. ही खंत मनात राहिली. रोज सकाळी 7ची वेळ व्यतीत करते. 40 वर्ष कधी चुकलं नाही सकाळी 7ला फोन करणं आणि पुढचं काम सांगणं. 7ला आता कुणाच जरी दुसरा फोन वाजला तरी असं वाटतं की दादा आहेत म्हणून. आणि आई तर काय म्हणजे या वयामध्ये तिला काय सांगायचंय काही समजत नाही. ती एकच बोलते फक्त मला बघून की तू आणि अजितने आग्रह केला म्हणून मी ऑपरेशनला तयार झाले. मला ऑपरेशन करायचं नव्हतं आणि मी किती सुखाने मेले असते तेव्हा, हेच ती मला बघितलं की बोलते. आणि हे शेवटचं दुःख मला तुम्ही दिलं ऑपरेशन करून, हे सतत बोलत असते ती मला. असं जायला नको होता. म्हणजे आमचे कोणाचे आशीर्वाद त्याला का लाभले ते मला समजत नाही. पण आईला तरी शेवटी असं दुःख नाही द्यायला पाहिजे होतं. आयुष्यभर त्यांनी खूप आईला सुख दिलं आणि सगळ्यांनाच दिलं खरं म्हणजे आम्हाला. अशा पद्धतीने उठून जाणं हे त्याला अधिकार दिला कोणी? हा हे सगळं सोडून आम्हाला सगळ्यांना असं टाकून जायचं त्याला अधिकार दिला कोणी? मला माहिती आहे की त्याला सुद्धा माहिती नव्हतं की तो जाणार आहे. पण नाही हे बरोबर झालं.